कौशल विकास चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण HTML5 मधील टॅग विषयी माहिती घेणार आहोत. टॅग्स कशाला म्हणतात ते आता आपण बघूयात. The types of the tags used in HTML document are responsible to tell a web browser to do something or follow the instruction instead of just displaying text. टॅग ही एक इन्स्ट्रक्शन आहे जी ब्राउझरला स्क्रीनवर कंटेंट कसा डिस्प्ले करायचा हे सांगते. HTML डॉक्युमेंट हे ब्राउझरला वेबसाईटवर फक्त टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी यूज होत नाही, तर HTML डॉक्युमेंट वेब ब्राउझरला इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. HTML डॉक्युमेंट ब्राउझरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी HTML टॅगचा यूज करते. टॅग्स कीवर्डसारखं काम करतात. प्रत्येक टॅगचा अर्थ युनिक असतो. The tags names are enclosed in between a less than and a greater than symbol. टॅगचं नाव हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन सिम्बॉलमध्ये लिहिले जाते. HTML मध्ये लेस दॅन आणि ग्रेटर दॅन हे तुलना करण्यासाठी यूज करत नाहीत. HTML मध्ये लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचा यूज ब्रॅकेट म्हणून केला जातो. आता आपण टॅगचे प्रकार जाणून घेऊयात. पेअर्ड आणि अनपेअर्ड टॅग हा टॅगचा पहिला प्रकार आहे. सेल्फ क्लोजिंग टॅग हा टॅगचा दुसरा प्रकार आहे. युटिलिटी बेस्ड टॅग्स हा टॅगचा तिसरा प्रकार आहे. आता आपण पेअर्ड आणि अनपेअर्ड टॅग्स ह्या टॅगच्या पहिल्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेऊयात. आधी आपण पेअर्ड टॅग कशाला म्हणतात ते समजून घेऊ. An HTML tag is known as a pair tag when a tag consists of an opening tag and a closing tag as its companion tag. जेव्हा ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग ह्या दोन्ही टॅगचा समावेश करण्यात आलेला असतो तेव्हा आपण त्या टॅगना पेअर टॅग म्हणतो. अशा टॅगमध्ये ओपनिंग टॅग बरोबर क्लोजिंग टॅग हा कंपेनियन म्हणजे सहकारी किंवा साथीदार टॅग म्हणून येतो, त्यास आपण पेअर टॅग असं म्हणतो. आता आपण पेअर टॅगचे एक्झाम्पल बघूया. जसं मी आधी सांगितलं होतं की टॅग्स हे नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहितात. ओपनिंग टॅगमध्ये ब्रॅकेटमध्ये फक्त टॅगचं नाव लिहिलं जातं आणि क्लोजिंग टॅगमध्ये ब्रॅकेटमध्ये टॅगच्या नावाच्या आधी फॉरवर्ड स्लॅशचा यूज केला जातो. टायटल टॅग हा पेअर टॅग आहे. जेव्हा आपण टायटल टॅगचा ओपनिंग टॅग यूज करणार तेव्हा आपल्याला टायटल टॅगचा क्लोजिंग टॅग पण यूज करावा लागेल, हे लक्षात ठेवा. पेअर टॅगमध्ये नेहमी क्लोजिंग टॅगचा यूज करावाच लागतो. टायटल टॅग हा एकच पेअर टॅग नाहीये, अजून भरपूर पेअर टॅग आहेत, ते आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. आता आपण अनपेअर टॅग कशाला म्हणतात ते समजून घेऊया. An HTML tag is called an unpaired tag when the tag only has an opening tag and does not have a closing tag or a companion tag. जेव्हा ओपनिंग टॅग बरोबर क्लोजिंग टॅगचा समावेश करण्यात आलेला नसतो तेव्हा आपण त्या टॅग्सना अनपेअर्ड टॅग्स म्हणतो. अशा टॅग्समध्ये ओपनिंग टॅग बरोबर क्लोजिंग टॅग हा कंपॅनियन म्हणजे सहकारी किंवा साथीदार म्हणून येत नाही, त्यास आपण अनपेअर्ड टॅग्स असं म्हणतो. आता आपण अनपेअर्ड टॅगचे एक्झाम्पल बघूया. HR टॅग आणि BR टॅग हे अनपेअर्ड टॅग्स आहेत. ह्या टॅगचा क्लोजिंग टॅग नसतो म्हणून त्यांना अनपेअर्ड टॅग्स म्हणतात. आपण अनपेअर्ड टॅग डिटेलमध्ये शिकणारच आहोत. टॅगचा दुसरा प्रकार आहे सेल्फ क्लोजिंग टॅग्स. Self closing tags are those HTML tags that do not have a partner tag where the first tag is the only necessary tag that is valid for formatting. जेव्हा ओपनिंग टॅग बरोबर क्लोजिंग टॅगचा समावेश करण्यात आलेला नसतो तेव्हा आपण त्या टॅगना सेल्फ क्लोजिंग टॅग म्हणतो. अशा टॅग्समध्ये ओपनिंग टॅग बरोबर क्लोजिंग टॅग हा पार्टनर म्हणजे सहकारी किंवा साथीदार म्हणून येत नाही. ह्या टॅग्समध्ये फक्त ओपनिंग टॅग जरुरी असतो जो फॉर्मॅटिंगसाठी व्हॅलिड असतो, त्यास आपण क्लोजिंग टॅग्स म्हणतो. ह्या टॅगमध्ये ॲट्रिब्यूट हा खूप महत्त्वाचा भाग असतो. आता आपण सेल्फ क्लोजिंग टॅगचं एक्झाम्पल बघूया.
इमेज हे क्लासिक एक्झाम्पल आहे सेल्फ क्लोजिंग टॅगचं, आपण ते समजून घेऊयात. इमेज टॅग मध्ये सोर्स नावाच्या ॲट्रिब्यूटचा यूज करावाच लागतो. इमेज टॅग मध्ये ब्रॅकेटमध्ये सगळ्यात आधी इमेज टॅग यूज केला जातो. त्यानंतर सोर्स SRC हे ॲट्रिब्यूट यूज केलं जातं. त्यानंतर इज इक्वल टू सिम्बॉल यूज केला जातो. त्यानंतर डबल कोटमध्ये इमेज ज्या फोल्डरमध्ये आहे त्याचा पाथ लिहितो आपण. त्यानंतर आपण अल्ट हे ॲट्रिब्यूट यूज करतो. जर नेट प्रॉब्लेम असेल तर कधी कधी इमेज वेबसाईटवर दिसत नाही. काही कारणास्तव जर इमेज वेबसाईटवर दिसली नाही तर इमेज ऐवजी तिथे एक अल्टरनेट मेसेज दाखवला जावा, ह्यासाठी अल्ट ह्या ॲट्रिब्यूटचा यूज केला जातो. इमेज टॅग, व्हिडिओ टॅग्स, ऑडिओ टॅग्स हे सेल्फ क्लोजिंग टॅग्स आहेत. सेल्फ क्लोजिंग टॅग्स आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. टॅग्सचा तिसरा प्रकार आहे युटिलिटी बेस्ड टॅग्स. युटिलिटी बेस्ड टॅग 3 प्रकारचे आहेत. पहिला फॉर्मॅटिंग टॅग्स, दुसरा स्ट्रक्चर टॅग्स, तिसरा कंट्रोल टॅग्स. आता आपण फॉर्मॅटिंग टॅग्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. The HTML tags that help us in the formatting of the text, like a size of text, font styles, making a text bold, etc. जे टॅग्स यूज करून आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग करतो अशा टॅग्सना फॉर्मॅटिंग टॅग्स म्हणतात. जसं की टेक्स्टची साईज, फॉन्ट स्टाईल, टेक्स्ट बोल्ड बनवणं इत्यादी. टेक्स्ट फॉर्मॅटिंगसाठी आपण फॉर्मॅटिंगचे जे टॅग्स यूज करतो त्यांना फॉर्मॅटिंग टॅग्स असं म्हणतात. आपण फॉर्मॅटिंग टॅगचे एक्झाम्पल बघू. बी टॅगचा यूज टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी करतात. आय टॅगचा यूज टेक्स्ट स्टाईल इटॅलिक करण्यासाठी करतात. फॉर्मॅटिंग टॅग्स आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. आता आपण स्ट्रक्चर टॅग्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. The HTML tags that help in structuring the HTML document are called structure tags. HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चरिंगसाठी जे टॅग्स यूज करतात त्यांना स्ट्रक्चर टॅग्स म्हणतात. आपण स्ट्रक्चर टॅगचे एक्झाम्पल बघूया. डॉकटाईप HTML टॅग, HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, बॉडी टॅग, H1 टॅग हे सर्व स्ट्रक्चर टॅग्स आहेत. आता आपण कंट्रोल टॅग्स कशाला म्हणायचं ते बघूयात. The script tags, checkboxes, the form tags, etc. forms the control tags. Script tag, checkboxes, the form tags इत्यादीचे कंट्रोल टॅग्स म्हणतात. कंट्रोल टॅगचा यूज कंटेंट मॅनेज करण्यासाठी किंवा एक्सटर्नल स्क्रिप्ट किंवा लायब्ररीज मॅनेज करण्यासाठी करतात. सबमिट बटन, चेकबॉक्स बटन, रेडिओ बटन, ड्रॉपडाऊन लिस्ट हे सर्व कंट्रोल टॅगचा यूज करून बनवले जातात. जेव्हा आपण फॉर्म बनवायला शिकणार तेव्हा आपण कंट्रोल टॅग डिटेलमध्ये शिकणारच आहोत. तर अशा प्रकारे आज आपण टॅग्स आणि टॅगचे प्रकार ह्याविषयी माहिती जाणून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये HTML5च्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अपडेटेड राहा, यशस्वी व्हा.